त्याच्यामुळे मी आज काहीच नाही बनवलं. इनके दर्शन होना बहुत दुर्लभ हो गया था. आज आभाळ आलेला आहे, अजिबात ऊन नाहीये. खूप खमंग वास सुटलेला आहे पोह्याचा. मॉलमधून म्हशीचं दूध आणलेलं अमूलचं आणि त्याच्यापासून हे पनीर तयार केलेलं. पण जसा कोविड आला तसा त्यांच्या हातात फोन आलेला. कृष्ण मैत्रिणींनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं. सकाळचे 9 वाजले आहेत आत्ता आणि आज अजून मी स्वयंपाक करायला सुरुवात केली नाही किंवा नाश्ताही बनवायला सुरुवात केली नाही, कारण आज रविवार असल्यामुळं मी थोडीशी उशिरा उठलेली आहे आणि चिरंजीव तर आत्ता जस्ट उठलेले आहेत. त्याच्यामुळं मी आज काहीच नाही बनवलं. बाकी आता संडे आहे. बाकी आता तुळशी पूजन करते आणि नंतर नाश्ता बनवायला सुरुवात करते. हाँ जी, क्या बनाओ नाश्ते में? पोहा. पोहा, इनको पोहा ही पसंद है. चलो बनाती हूँ, लेकिन पहले तुलसी माता को जल अर्पण करती हूँ. हाँ जी, पोहा. पोहा लवर्स बहुत ज़्यादा है हमारे घर में. आणि बाहेर आजचं वातावरण खूप खराब आहे बरं का. आज आभाळ आलेला आहे, अजिबात ऊन नाहीये आणि थंडी खूप आहे आज. हे बघा, ऊन काहीच नाहीये. क्या हे करे. चला तुळशी मातेला जलार्पण करते. तुलसी श्री सखी शिवे पापहणी पुण्यदे नमस्ते नमस्ते नमो नारायण प्रिय नमो नमो विष्णु प्रियाय नमो नमः. बाकी आज आमच्या गोकर्णाच्या वेळेला खूप सारी निळी फुलं आलेली आहेत. हे बघा, वरती 3 आहेत आणि या साईडला बाहेर एक आहे, त्याच्यानंतर इकडे एक आहे आणि बापरे तिकडे एक आलेलं आहे. जवळजवळ 6-7 फुलं आलेली आहेत निळी. बरं झालं, आता देवपूजेला होऊन जातील ही फुलं. हे बघा, या इथं मी पोहे बनवण्याची पूर्ण तयारी केलेली आहे. इथं कांदा मिरची चिरून ठेवलेला आहे, पोहे धुवून ठेवलेले आहेत आणि गॅसवरती एका साईडला सुंठ्याचा काढा उकळायला ठेवलेला आहे आणि एका साईडला पोहे करण्यासाठी कढई पण ठेवलेली आहे. पोहे करण्याची सगळी तयारी तर मी केलेली आहे, पण पोहे खाणारे अजून तयार नाहीत. त्यांच्या आंघोळीच नाहीत. म्हणलं काय करावं पोहे एवढं लवकर बनवून ठेवून, म्हणून म्हटलं त्यांच्या आंघोळी झाल्यानंतर गरमागरम पोहे बनवते. तोपर्यंत मी तयारी तर करून ठेवलेली आहे. बाकी या इथं आज फोंडेजीने दर्शन दिलेलं आहे. इनके दर्शन होना बहुत दुर्लभ हो गया था. मग आज सुट्टी का? नाही, जायचंय रविवारचं पण आज. हा, तुम्हाला माझं कामच कळलं नाही त्यामुळे तुम्ही असं करता. हो का? आम्ही असं करतो, कमाल आहे. आणि आज पंडाची देवपूजा करत आहे चक्क 3-4 दिवसानंतर. कसं म्हणजे का, एक कामाची सिस्टम असते, ती द्यावंच लागते, ती वेळ पुरावच लागते. ठीक आहे, करियो. आता रात्री 2-2 वाजेपर्यंत लोक काम करत, आमच्याकडे जर करत होते. इनके दात में दर्द है. आणि या इकडं चिरंजीव बसलेले आहेत, आवरत आहेत. हो गया स्नान करियो. पोहे खाना है की नाही खाना? अरे अरे गधडा, म्हणा आवर बाबू. बघा, आता मी इथं पोहे बनवलेले आहेत, मस्त गरमागरम पोहे बनवलेले आहेत आणि इथं आता फोंडेजी आरती करत आहेत देवांची. ओम प्राणाय स्वाहा, अपानाय स्वाहा, ज्ञानाय स्वाहा. रुको फोंडेजी, दूध वाला भैया दूध. चला आता गरमागरम पोह्याचा आस्वाद घेतो. खूप खमंग वास सुटलेला आहे पोह्याचा. नाश्ता खाऊन झाल्यानंतर मी आता सगळ्यांसाठी चहा केलेला आहे. चहा तर काय मागाचा सुंठ्याचाच काढा आहे, त्याच्यामध्ये थोडीशी चहापत्ती टाकलेली आहे फक्त. हे बघा, आणि हा सुंठ्याचा चहा पण चांगला उखळलेला आहे. आता देते सगळ्यांना. आणि मी मागाशी थोडीशी लवंग पण घातलेली याच्यामध्ये एक्स्ट्रा. चला आता चहामध्ये थोडंसं दूध घालते. सुंठयुक्त गुळाचा चहा देते सगळ्यांना. बघा, नाश्ता खाऊन झाल्यानंतर बसलेले आहेत निवांत सगळेजण. लीजिए चाय, सुंठ की चाय. फोंडजी घ्या, अदृश्य झाले होते 3-4 दिवस. मनुड्या लिजो, घे सर्दी झाली ना. इले हे घातलं त्याच्यामध्ये, बळा लवंग पण घातलेली. वाह, इनका चालू हो गया. लीजिए, घे जरा सर्दी झाली, बरं वाटतं. आरामात घे बाळा.
फोनची घरात बसलेले आहेत, जे बसले तर नाहीत, फिरतायत तरी फोन हातातून सुटत नाही. अरे ऑफिसचं काम चाललंय. ऑफिसचं काम चाललंय घरात बसून पण. काय झालंय सिस्टीम बिझी पर्सन हो गया आप. हे बघा काय विषय मना चाललेला आहे मित्राच्या घरी. मना मग जेवणाचं काय बाबू? जेवणाला येणार आहे, बनवू का? मला तुम्ही भाडं पाठवलं नाही. आता म्हणलाय तर सही येतो जेवायला, पण येतो की नाही काय माहित नाही. आजो लवकर ये. हा ना, तू रिकॉल कर कोणतं थर्ड पार्टी. दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आता, आणि आता मी दुपारचा स्वयंपाक करत आहे. आज सुट्टी असल्यामुळे सकाळी नाश्ता वेगळा बनवावा लागला आणि आता दुपारचा स्वयंपाक पण वेगळा बनवावा लागत आहे मला. बाकी या इथं गॅसवरती मी कास्ट आयरनचा पॅन ठेवलेला आहे. खूप जड आहे हा पॅन आणि खूप दिवसातून वापरायला काढलेला आहे आज. आणि आज या पॅनमध्ये मी बनवणार आहे मटर पनीरची भाजी, म्हणजे वाटाणा पनीरची भाजी. इथं मी मसाला वाटून ठेवलेला आहे आणि या मसाल्यामध्ये मी कांदा, लसूण, अद्रक, टोमॅटो, थोड्याशा काजू भाजून वाटलेल्या आहेत. आणि इथं हा वाटाणासुद्धा हाय फ्लेमवरती फ्राय करून ठेवलेला आहे. चलो बनाती हूँ मटर पनीर. या दादू देख रहा है क्या बना रही आई. चला, आजकाल मी स्वयंपाक करण्यासाठी, भाजी करण्यासाठी तिळाचं तेल वापरत आहे, कारण तिळाचं तेल थोडंसं गरम असतं ना, आणि थंडीमध्ये बरं असतं, चांगलं असतं वापरलेलं, म्हणून तिळाचं तेल वापरत आहे. चलो मसाला डाल देती हूँ. अरे पडला. डाल देती सब मसाला. हे बघा, आता मी याच मसाल्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद, मिरची पावडर, धना पावडर सगळं घातलेलं आहे. आता मिक्स करते सगळं एकत्र. मसाला चांगला भाजून झालेला आहे. आता याच्यामध्ये ग्रेव्हीनुसार पाणी घालते. हे मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी ओतलेलं मगाशी मी. मिक्स कर देते. हे आता घालायचं आहे फ्राय केलेला वाटाणा. वा भाई वा वा. त्याच्यानंतर कसुरी मेथी. हे बघा, कसुरी मेथीशिवाय पनीरची भाजी अधुरी आहे. कसुरी मेथीमुळे पनीरच्या भाजीला छान चव येते, टेस्ट येते. आणि आत्ता घालायचं आहे पनीर. हे बघा, हे पनीर मी रात्री बनवलेलं फ्रेश पनीर. मॉलमधून म्हशीचं दूध आणलेलं अमूलचं, आणि त्याच्यापासून हे पनीर तयार केलेलं. किती छान सुंदर क्यूब पडलेले आहेत. हे बघा, चला आता ह्या पनीरच्या भाजीवरती झाकण ठेवते. 2-3 मिनिटं उकळू देते पनीरच्या भाजीला, आणि नंतर सगळ्यांना जेवायला देते. आणि इकडच्या कढईमध्ये मी बनवलेली आहे मेथीची भाजी. सायंकाळचे 4 वाजले आहेत आत्ता, आणि दुपारचं आमचं जेवण मगाशी झालेलं आहे, जवळजवळ 3:30 वाजता झालेलं आहे. आता संध्याकाळी जेवतो की नाही काय माहीत नाही, कारण जेवण फुल झालेलं आहे दुपारचं. हे बघा, मना आत्ता गोकर्णाची फुलं काढत आहे, तेही मी सांगितल्यानंतर. सकाळी लक्षातच नाही कुणाला फुलं काढायची, म्हणलं आता तरी वा बाळा, विसरून गेले सगळेजण. हे बघ, ते त्या साईडला पण आहे बाळा बाहेर. अंजी, हे बघा एवढी फुलं निघालेली आहेत. एक राहिलं, काढ काढ. एक झाडाला. ठीक है, ले ले, भगवान के सामने रखिए, उनको अर्पण करो. सायंकाळचे 5:45 वाजलेले आहेत, आणि मी एवढ्या लवकर आमच्या घरातल्या लाईटी लावलेल्या आहेत. आमच्या घराच्या समोर एक बिल्डिंग झालेली आहे. त्या बिल्डिंगमुळे ना आमच्या घरामध्ये मावळत्या सूर्यनारायणचा प्रकाशच पडत नाही, ऊन पडत नाही. त्याच्यामुळे ना आमच्या घरात 4 वाजल्यापासून थंडी वाजायला सुरुवात होते आणि थोडासा अंधकार पसरतो. त्याच्यामुळे एवढं लवकर लाईट लावलेली आहे मी. किचनमधली तर लावलेली आहे, आता बेडरूम आणि हॉलमधली लावते लाईट. हांजी, ओ जय श्री कृष्ण भगवान. हांजी, हे बघा, दोघं भाऊ आज एकत्र गेम खेळत आहेत. नाही तर रोज माझा दादू एकटाच गेम खेळत असतो, पण आज मना पण गेम खेळत आहे. मना पण दादू बरोबर बिघडलेला आहे. आज भावाभावांचं किती मन जुळलेलं आहे, मस्त गेम खेळतात ऑनलाईन एकाच घरात राहून. वाह बाई वाह वाह, दिल खुश हो गया. हां, हे दादू मना, तुम्ही एक, अरे तिथं कसे गेम खेळता ऑनलाईन? हे बघ, हे राम, ऑनलाईन एकत्र गेम खेळत आहेत. बस सूर्य एकाचा गेला. कमाल आहे बाबा, कमाल आहे.
अरे मला पण शिकवा ना, मी पण खेळते तुमच्या बरोबर गेम. सिखाओ. हाँ, पूरी फैमिली गेम खेलती रहेगी. उसी पे पैसा कमाएंगे. हाँ जी. कोविड आल्यापासून माझी मुलं खूप बिघडलेली आहेत. नाहीतर कोविडच्या अगोदर ना मैदानी खेळ खेळायचे, क्रिकेट खेळायचे, बॅडमिंटन खेळायचे, फुटबॉल खेळायचे. पण जसा कोविड आला तसा त्यांच्या हातात फोन आलेला आहे आणि सुटत नाही फोन तेव्हापासून. आता मैदानी खेळ खेळत नाहीत, घरात बसून गेम खेळतात. ऐसे तो हे बच्चे, हे बघा हे वेडी मुलं कशी करतात ना, अशी मान हलवतात, त्याबरोबर फोन पण हलवतात. तसा करतोय माना. हा असं करत होता, आता हलवत होता मान. हं हे बघ क्या ही बोले बच्चों को अभी. आता मी पातेल्यामध्ये चहा उकळायला ठेवलेला आहे आणि आज मोठ्या पातेल्यात चहा उकळायला ठेवलेला आहे, कारण या पातेल्यात कालचं थोडंसं दूध शिल्लक होतं म्हणून मी याच्यातच चहा उकळायला ठेवलेला आहे फोडणीसाठी. आता चहा उकळल्यानंतर मी आणि फोडणीची चहाचा आनंद घेतो. आणि व्हिडिओमध्ये सुद्धा आज आपण इथंच थांबूया. तुम्ही इथपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचं खूप खूप धन्यवाद. भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.